राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी सुंदरत ध्यान उभे विठवारी करकटावरी देवनिया करकटावरी देवनिया सुंदरत ध्यान उभे विठवारी करकटावरी तुका म्हणे माझे तुका
हेची सर्व सुख
लोचनी लोचनी पाहता लोचनी लोचनी
काळ सार्थक
नामवाचे श्रवण कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ते समान. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. निळा म्हणे स्वरूप सिद्धी, नित्य समाधी हरिनामी. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं, जगननीत पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदानवरहासं विठ्ठलं चिंतयामि. पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, तुझे पाया दंडवत, तुझे पाया नामवाचे श्रवण कीर्ती,
पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रभू परमात्म्याच्या चिंतन रूपी निरूपणाकरिता निवडलेला अभंग देहूचे महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगदवंदी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे एकनिष्ठ असणारे शिष्य निळोबाराय आणि या निळोबारायांचा अतिशय महत्त्वाचा असा हा नामपर अभंग आहे. अभंगाला निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो उचित आणि तो म्हणजे असा की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट नियोजित यांच्या विद्यमाने आयोजित हा त्रयोदिनी उत्सव सोहळा. या सोहळ्यामध्ये यावर्षीची ही पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या कामराच्या वाट्याला आली आणि तदनिमित्ताने तुमच्या श्रोत्या सज्जन मायबापांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आला आणि या कार्यक्रमासाठी अतिशय गुणीजन अशी गंधर्वासारखी गाणारी मंडळी, चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो तशी सगळी मागासपासून आमचे बिरादार महाराजांची वाट पाहत होती. आदरणीय बाकी सगळे महाराज मंडळी असतील, आमचे संतोष महाराज, आमचे चोपदार असतील, विनेकरी बाबा असतील आणि अतिशय गुणीजन आणि उत्कृष्ट कमी वयामध्ये पक्वाजामध्ये अतिशय नामलौकिक करणारा आमचा संतोष महाराजांचा चिरंजीव पार्थ असेल, आमचे पेटी मास्तर असतील, साऊंड सिस्टीमवाले दादा आमचे आणि चित्रीकरण करणारे आमचे यादव माऊली असतील, सगळी प्रेमाची मंडळी. कारण एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला या एका कार्याला अनेकांचा हातभार लागावा लागतो आणि तदनिमित्ताने ही कीर्तनरूपी सेवा आहे. ऐका, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं आणि वैकुंठ गमन केल्यानंतर फार गोड प्रसंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं आणि वैकुंठ गमन झाल्यानंतर श्री संत निळोबारायांनी जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला अनुग्रह न देता वैकुंठाला गेले म्हणून उपोषणाला बसले. ऐका, संत चरित्राचं आपण जर बारीक चिंतन केलं तर लक्षात येतं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वया इंद्रायणीमध्ये बुडवल्या म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी किती दिवस उपोषण केलं? 13 दिवस. पण त्यांचे शिष्य त्यांच्याही पेक्षा 3 पट अधिकारी निघाली, त्यांनी 42 दिवस उपोषण केलं. ऐका, तुमच्या आमच्या उपोषणाची दखल कोणी घेत नाही, कारण आपलं उपोषणच असं असतं, एक बसला की त्याला भूक लागली की तो जाऊन नाश्ता करून येणार, तोपर्यंत दुसरा बसणार, त्याला मध्येच भूक लागली तर केळी खायची, साली सतरंजी खाली टाकायची. त्याच्यामुळे आपल्या उपोषणाचा परिणाम कोणावरही होत नाही. पण निळोबारायांच्या उपोषणाचा परिणाम परमात्म्यावर झाला. वैकुंठातून परमात्मा खाली आला आणि निळोबारायांच्या समोर उभा राहून परमात्मा म्हणू लागला, निळोबा, ओ निळोबा, अहो डोळे उघडा, मी तुमच्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. निळोबारायांनी सांगितलं, कोण आहात तुम्ही? निळोबारायांनी असं विचारल्यानंतर भगवंताला वाईट वाटलं. का? अरे योगी यांच्या ध्यानी ध्याता नातुडसी असा असणारा मी. हिमालयामध्ये आपण जर पाहिलं हजारो ऋषी मुनी, हजारो योगी, जपी तपी संन्यासी झाडाला उलटे टांगून घेतात आणि उलट्या टांगलेल्या त्या ऋषी मुनींच्या योग्यांच्या शरीराला कावळे गिधाड येऊन लचके तोडून घेऊन जातात आणि लचके तोडून घेऊन जातात तरी सुद्धा भगवंत त्यांच्या दृष्टीमध्ये पडत नाही. लचके तोडणाऱ्या त्या कावळ्यांना, त्या गिधाडांना ते ऋषी मुनी सांगत असतात, कागा सबतन खायो चुन चुन खायो मांस, दो नैना छाट दियो पिया मिलन की आस. अरे कावळ्यानो, गिधाडानो, या माझ्या शरीराचे लचके तोडून घेऊन जा. फक्त तो परमात्मा मला जोपर्यंत दर्शन देत नाही ना, तोपर्यंत 2 बुबुळ तेवढी बाकी सोडा. त्यांच्या तो परमात्मा स्वप्नामध्ये जात नाही. तो परमात्मा मी वैकुंठातून तुमच्या भेटीसाठी इथे खाली आलेलो आहे आणि त्याला निळोबाराय म्हणतात. येथे तुझा
तुझ लागी बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचोनी आला सिका. निळोबारायाने देवाला सांगावं, देवा अरे येथे तुझं लागी बोलाविले कोणी, तुला इथे कोणी बोलावलं? प्रार्थना न करता का आलास? देवाला असं वाईट वाटलं, अरे ज्यांच्या स्वप्नामध्ये अखंड ध्यान करून सुद्धा मी जात नाही तो तुला भेटायला आलोय आणि तू मला असं म्हणतोस. मग देवाने निळोबारायाने विचारलं, प्रार्थना वाचोनी आलासी का, प्रार्थना वाचोनी आलासी का असं म्हणतोस आणि मग ते 42 दिवस इथे उपोषण कशासाठी करतोस असं विचारल्यानंतर निळोबाराय सांगतात, तू कयाचा नोळखोजी देवा तुकयाचा धावा घालसो. निळोबारायाने देवाला सांगावं, देवा अरे येथे तुझं लागी बोलाविले कोणी प्रार्थीला वाचून आलासी का. देवाने विचारलं, मग धावा कोणाचा करताय? तुकयाचा धावा करीत असो. म्हणजे विचार करा, जो परमात्मा कोणाच्याही ध्यानी मनी न येणारा भगवंत आपल्या समोर उभा राहिला तरी त्यांच्यासाठी आपल्या गुरुदेवांच्या निष्ठेपुढे देवाला सुद्धा पर म्हणणारा निळोबाराय आणि एवढी त्यांची गुरुभक्ती. ते निळोबाराय देवाला समोर सांगता, देवा निळा म्हणे आम्ही निळोखोची देवा तुक याचा धावा करीत असो. विठ्ठला देवाला सुद्धा आपल्या गुरुभक्ती समोर पर म्हणणारे निळोबाराय या अभंगामध्ये भगवंता प्राप्तीची काही साधनं सांगतात. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला आपलं काहीतरी हित व्हावं अशी अपेक्षा असते आणि हित करून घ्यावं. हित जर नाही केलं तर महाराज वर्णन करून सांगतात, ऐका. नाथ महाराज वर्णन करून सांगतात, ऐका. पावोनी मनुष्यपणा जो न साधेची ब्रह्मज्ञाना तो लांढा गर्द बजाना पुछे विन जो उपायी. अरे पवित्र असा मनुष्य देह दिलेला आहे. या मनुष्य देहाचा विचार करता सगळ्यांना हा मनुष्य देह मिळत नाही ना माय बाप. ऐका, पशु पक्ष्यांच्या योनीचा विचार केला तर पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगी. त्यांना आपण पशु आहोत याचंही ज्ञान नाही आणि या पशु योनीतून मुक्त झालो पाहिजे याचं सुद्धा त्यांना ज्ञान नाही. बरं, इतर योनींच्या बाबतीमध्ये आणि मनुष्य योनीच्या बाबतीमध्ये तुलना जर केली तर मनुष्याला जे करता येतं ते इतर योनीमध्ये सगळ्यांना करता येतं असं अजिबात नाही ना. ऐका, इतर योनीच्या तुलनेमध्ये मनुष्यामध्ये विशेष ज्ञान भगवंताने दिलेलं आहे. काय विशेष ज्ञान दिलेलं आहे? देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोटी. काय संत महात्म्याने वर्णन केलं आहे का? पशु पक्ष्यांना भजन करण्याचं ज्ञान नाही, फक्त ते ज्ञान मनुष्याला आहे. आणि म्हणून तर संत महात्म्याने सांगतात की देवाने आपल्याला दिलेला देह फक्त आणि फक्त भजनासाठी दिलेला आहे. देवे दिला देह भजन करण्यासाठी दिलेला आहे. नव्हे ऐका, कमलमुख राम भजन कोरिया. भगवंताने आपला देह भजनासाठी दिलेला आहे.
पण आपण काय केलं, तो या झाला फाटा बाधिकेचा. म्हणून ऐका मायबाप्पा, संत वचनामध्ये असं ताकद आहे, आपल्या जीवनाचा उद्धार करण्याची शक्ती संतांजवळ आहे. ते संत महात्मे सांगतात मायबाप्पा, अरे मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला असे. इतर योनीमध्ये आपला उद्धार व्हावा असं वाटत नाही. फक्त एकच मनुष्य देह असा आहे की त्याला कळतं मी कोण आहे, मी कुठून आलो, मला इथे काय करायचं आहे आणि इथलं कार्य झाल्यानंतर कुठे जायचं आहे, याचा विचार फक्त मनुष्य देहामध्ये करता येतो. महाराजांनी सांगितलं मायबापा ऐका, याच देहामध्ये देवाचं भजन करता येतो, याच देहामध्ये देव प्राप्त करता येतो. मग जर याच जन्मामध्ये आपल्याला देवाची प्राप्ती करता येते तर आपण काय केलं पाहिजे. महाराज सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने जीवा सुख होईल. देव आपला केला पाहिजे. मग महाराज देव आपला करण्यासाठी कोणते कोणते मार्ग आहेत. शास्त्राने अनेक मार्ग सांगितले, नाना साधना ज्या केल्या खटपटा, नाना साधनं सांगितली. पण त्याच्यापैकी काही जर गोष्टींचं चिंतन करू गेलो तर ऐका, ज्ञान मार्गाने भगवंताची प्राप्ती आहे, योग मार्गाने भगवंताची प्राप्ती आहे, कर्म मार्गाने भगवंताची प्राप्ती आणि भक्ती मार्गाने भगवंताची प्राप्ती आहे. 4 मार्गाचं प्रामुख्याने वर्णन केलं. ज्ञान मार्गाच्या बाबतीमध्ये चिंतन करू गेलो तर ज्ञान मार्गाने सुद्धा भगवंताची प्राप्ती आहे. नवे नवे भगवंत गीतेमध्ये सांगतात, मज आवडे तो ज्ञानी ऐकू. मला जे इतर भक्त आवडतात त्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ भक्त जर कोणता आवडत असेल तर मज आवडे तो ज्ञानी ऐकू. बरं, ज्ञानाची लक्षणं कठीण आहेत ना. का? ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासनेने आवरण दोषाच्या निवृत्तीसाठी जो साधन चतुष्ट संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी. आता यातल्या गोष्टी किती कळल्या आपल्याला हे महत्त्वाचं. मग तो आपण ज्ञानाचे अधिकारी कधी होणार. ज्ञान आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. नवे नवे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एखादं झाडाला जर फळ पिकलं, ते फळ पिकल्यानंतर एखाद्या पशु पक्षाला ते फळ हवं असेल तर तो पक्षी काही झाडावरून खाली उतरतो, खालीवरून तो खोडापर्यंत येतो, खोडावरून फांदीपर्यंत जातो, फांदीपासून फळापर्यंत जातो. असं होत नाही. मग पक्षी फळासे झोंबे जायचा, देखे उपलवना सरिसा, पक्षी फळासे झोंबे जायचा. तो एका क्षणामध्ये फळाला पर्यंत पोहोचतो. हा ज्ञान मार्ग आहे. पण मनुष्याला ही ज्ञान एवढं सोपं नाही ना. मनुष्याने काय करावं, काय गोड वर्णन केलं. हळूहळू किंबहुना हळूहळू त्याने तो मार्ग प्राप्त करावा. ज्ञान मार्ग आपल्या आवाक्याच्या बाहेरचा. चला दुसरा मार्ग कर्ममार्ग. कर्ममार्गाच्या बाबतीमध्ये विचार करू गेलो तर महाराज सांगतात, कर्म बळीवंत दुस्तर. किती कर्म दुस्तर आहे ऐका. सामान्य माणसाने त्याच्या जीवनामध्ये केलेलं कर्म त्याला चुकत नाही. नवे नवे ब्रह्मांड नायकाच्या पत्नीच्या हातून घडलेलं एवढं कर्म जर तिला चुकलं नाही तर सामान्यांची गोष्ट काय. मी नेहमी सांगत असतो, प्रभू रामचंद्रांची पत्नी सीतामाता ज्यावेळी रावण चोरून घेऊन गेला, रावण चोरून घेऊन गेल्यानंतर अशोक वाटिकेमध्ये सोन्याच्या लंकेमध्ये तिला ठेवली. सोन्याच्या लंकेमध्ये ठेवल्यानंतर राक्षसिनींचा गराडा आहे सीतामातेसमोर. अवतीभोवती असताना त्या राक्षसिनींची जी प्रमुख आहे तिचं नाव आहे त्रिजटा. त्या त्रिजटेने एक दिवस सीतामातेला प्रश्न केला की सीते, अगं तुझ्या बाबतीमध्ये मी चिंतन केलं. काय चिंतन केलं? तू सामान्य नाही आहे. तू ज्यांची मुलगी आहेस ते जनक राजा विदेही आहेत. शुकाचार्यासारख्या विरक्त महात्म्यांना उपदेश करण्याचा अधिकार तुझ्या वडिलांकडे आहे. तुझ्या सासऱ्याच्या बाबतीमध्ये मी चिंतन केलं तर मला लक्षात आलं, यदा कदाचित तुझा सासरा जर कधी ब्रह्मभुवन स्वर्गामध्ये गेला तर स्वर्गाचा राजा इंद्र आपल्या अर्ध्या आसनावर बसण्यासाठी महाराज दशरथांना जागा देतो. एवढे अधिकारी तुझे सासरे आहेत. आणि तुझ्या पतीच्या बाबतीमध्ये मी चिंतन करू गेलो तर पितामहस्य जगतो माता धाता पितामह, या ब्रह्मांडाचा चालक मालक भगवंत आहे. नवे नवे या सृष्टीतल्या जेवढी सृष्टी आहे एवढ्या सृष्टीतलं एक पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही.
ब्रह्मांडाचा धनी आणि म्हणून वर्म हे जाणून शरण आलो. अरे वेदासी बोलणे तुझ्या बळे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, सगळं वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. असा तू समर्थ ब्रह्मांडाचा मालक तुझा पती आहे आणि तुझ्या बाबतीमध्ये मी चिंतन केलं तर तू साक्षात जगत जननी आहेस. एवढ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा तुला या रावणाच्या लंकेमध्ये का बरं राहावं लागलं. सीतामाता सांगते त्रिजटे ऐक वो त्रिजटे. त्रिजटेला सीतामाता सांगते काय, अगं या जन्मामध्ये मला या रावणाच्या लंकेमध्ये जे राहावं लागलं ना, याला कारण माझं पूर्वजन्मीचं कर्म आहे. काय म्हणे, मागच्या जन्मी मी एक ऋषिकन्या होते आणि ऋषिकन्या असताना सहज एके दिवशी माझ्या मैत्रिणींसहित वनविहार करण्यासाठी जंगलामध्ये गेले आणि वनामध्ये गेल्यानंतर एका झाडाच्या फांदीवर एक राघू आणि एक मैना विहार करताना मला दिसल्या. मला असं वाटलं यांनी या जंगलामध्ये राहण्यापेक्षा माझ्या पर्णकुटीमध्ये येऊन जर राहिलं तर किती आनंद होईल. म्हणून चोर पावलाने सीता दोघांना पकडण्यासाठी गेली. कोण जाणे कसा आवाज झाला, राघू उडून गेला, मैना मात्र सीतेच्या तावडीमध्ये सापडली. सीता त्या मैनेला घेऊन आपल्या पर्णकुटीमध्ये आली आणि त्या मैनेसाठी सोन्याचा पिंजरा, चांदीची वाटी, अमृतासारखी रसाळ फळं रोज सीता माता त्या मैनेला खायला देत आहे. काही दिवस निघून गेले. एक दिवसाची घटना, सकाळच्या वेळेला अमृतासारखी रसाळ फळं सीता माता त्या मैनेला घेऊन आली आणि एवढ्यामध्ये आश्चर्य झालं. न बोलणाऱ्या मैनेला वाचा फुटली आणि ती मैना सीतेशी बोलू लागली की सीते, अगं तुला आठवतं का काही दिवसापूर्वी तू वनामध्ये आली होती, मी माझा पती झाडाच्या फांदीवर होतो, आम्हाला दोघांना पकडण्याच्या नादामध्ये माझा पती उडून गेला, मी मात्र तुझ्या तावडीत सापडले आणि माझ्यासाठी तू सोन्याचा पिंजरा, चांदीची वाटी, अमृतासारखी रसाळ फळं रोज खायला देतेस. सीते खरं सांगू तुला, जंगलामध्ये असताना सुद्धा माझी एवढी सेवा झाली असते की नाही सांगता येत नाही. एवढी सेवा तुझ्या पर्णकुटीमध्ये होती. पण सीते ऐक, ज्या क्षणाला तुम्हाला या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये आणून बांधून ठेवलं ना, त्या क्षणापासून समोरच्या झाडाच्या फांदीवर माझा पती येतो आणि मला या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये अडकलेलं पाहिलं की माझ्याकडे बघून ढसा ढसा रडतो सीते. आणि मग मला वाटतं सीते, कोणत्या जन्मामध्ये तुझं आणि माझं वैरत्व होतं, काय तुझं मी वाईट केलं होतं की माझ्यामध्ये आणि माझ्या पतीमध्ये तू विरह घडवलास. सीते खरं सांगू तुला, माझ्यामध्ये आणि माझ्या पतीमध्ये तू विरह घडवलास आणि या जन्मामध्ये जसं मला या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये राहावं लागते, मी शाप देते तुला, पुढच्या जन्मी तुला सुद्धा असंच सोन्याच्या लंकेमध्ये राहावं लागेल आणि या जन्मामध्ये माझा पती जसा माझ्या विरहामध्ये तडफडतोय, पुढच्या जन्मामध्ये तुझ्याच पतीला सुद्धा असंच झाडांना गिरट्या मारत मारत तुझ्या विरहामध्ये तडफडावं लागेल. विचार करा, ब्रह्मांडाच्या मालकाच्या पत्नीच्या हातून घडलेलं एवढं कर्म जर तिला चुकलं नाही तर तुमच्या आमच्या जन्मातल्या कर्माची काय गोष्ट. एवढा दुस्तर ऐका. कर्मे दशरथ पुत्र वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीता देवी. एवढं कर्म बळीवंत दुस्तर आहे. म्हणून महाराज सांगतात कर्म आपल्याने जिंकणार नाही, या कर्माच्या वाटेने भगवंताची प्राप्ती आपल्याला कधी होईल सांगता येत नाही. तिसऱ्या मार्गाचं वर्णन करून सांगितलं नाही, योग मार्ग सांगितलंय. बाबा योगाने सुद्धा भगवंताची प्राप्ती होते.
पण योगाने भगवंताची प्राप्ती होत असताना योगाचं काठिण्य ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. काय सांगतात? योगाची वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा शेल वाटा भाग आला. महाराजांनी सांगितलं एखादं 90 वर्षाचे आजोबा असावे, त्यांच्या तोंडामध्ये एकही दात नसावा आणि भूक लागल्यानंतर सुनबाईने पिकलेली केळं खलबत्त्यामध्ये खोटून त्यांचा रस त्यांना पिण्यासाठी द्यावा आणि त्याच्यावर जे जिवंत आहेत त्यांना जर उद्या सकाळी लवकर 3 वाजता पहाटे उठवावं आणि पहाटे 3 वाजता उठवल्यानंतर सांगा बाबा उठा आणि काय करा, व्यायाम शाळेमध्ये जा, दंड बैठका मारा, व्यायाम करा आणि भूक लागल्यानंतर लोखंडाचे चणे खा. मग लोखंडाचे चणे खाणारे ते बाबा जगतील का मरतील? पाहे पालोहाचे चणे जरी बोचरिया पडती खाणे तई पोट भरणे का प्राणे शुद्धी म्हणो. महाराज सांगतात मग त्या आजोबांनी जगावं की मारावं? तद्वत योगाची आवाटा जे निघाले गा सुभटा या दुःखाची शेल वाटा भाग आला. नवे नवे ज्ञानेश्वर महाराज तर सांगतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात मायबाप्पा ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि योग मार्ग या मार्गाने भगवंताची प्राप्ती होते, पण सामान्य जीवाला होईलच याची शाश्वती नाही. उलट या मार्गाने गेल्यानंतर वायाची उपाधी धर्मधर्म. ज्ञानेश्वर महाराज सांगतात सामान्य माणसाला कसला अहंकार नसतो, ज्याला गाताच येत नाही त्याला समोरचा गाणारा चुकला तरी काही फरक पडत नाही, त्याला त्यातलं ज्ञानच नसतं. पण एखादा चांगला गाणारा असावा आणि त्याच्या बाजूचा एखादा जर चुकला गाणारा तर ज्याला चांगलं गाता येतं त्याचं लक्ष लगेच जातं. म्हणजे त्याला तेवढं सुद्धा जमत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ज्याला ज्ञान झालं की अहंकार त्याच्या पाठीवर बसलेलाच आहे. म्हणून महाराज सांगतात ज्ञान सुद्धा बरं नाही का? ऐका, म्हणून तर नाथ महाराज सांगतात देवा मला ज्ञान दे, पण कसं दे? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समा. भक्ती प्रेमाविन जाण नको देवा, भक्ती प्रेमाविन जाण नको देवा, भक्ती प्रेमाविन जाण नको देवा, भक्ती प्रेमाविन जाण नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणून प्रार्थना काय केली? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समान. देवा ज्ञान दिलंच तर ते भक्तीशिवाय देऊ नकोस का? भक्तीशिवाय असलेले ज्ञान अहंकाराची प्राप्ती करून देतं. मग महाराज आम्हाला भगवंताच्या प्राप्तीसाठी या तिन्ही मार्गांचा उपयोग विशेषतानं होणार नाही. मग आम्हाला काय केलं पाहिजे? चौथा मार्ग भक्ती मार्ग. भक्ती पंथ बहु सोपा. पण या भक्ती मार्गाचं वर्णन करत असताना भक्ती सुद्धा काही एका प्रकारची नाही ना. भागवतामध्ये वर्णन केले श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदन.
9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझी हा द्यावे माझी हाती संतजनी. तर महाराजांनी सांगितलं मा बापा ऐका, आम्हाला भक्ती मार्गाने गेल्यानंतर निश्चित भगवंताची प्राप्ती होईल. पण भक्ती एका प्रकारची नाहीये, किती प्रकारची आहे. नवविधा काय बोलिले जे भक्ती, मग द्यावी माझी हाती संतजनी. मग नवविधा भक्तीचं विवरण केलं. महाराजांनी सांगितलं या 9 विधापैकी कोणतीही एक तुमच्या जन्मामध्ये जरी तुम्ही केली तरी भगवंताची प्राप्ती होईल. मग त्याच्यापैकी 9 प्रकारच्या भक्तीचं चिंतन करत असताना सगळ्यात श्रेष्ठ भक्ती जी सांगितली त्या भक्तीचं प्रतिपादन महाराज अभंगाच्या पहिल्या जोरदार टाळ्या वाजवा सगळ्या गुरुजनांसाठी. एवढा अगदी बेंबीच्या देठापासून ते ओरडत आहेत, किती गोड वाटतं. नामवाचे श्रवण कीर्ती. पहिल्या चरणामध्ये 3 प्रकारच्या भक्ती साधनांचं निरूपण केलेलं आहे. नामवाचे, वाचने भगवंताचं नामस्मरण, कानाने भगवंताची कीर्ती श्रवण आणि अंतःकरणामध्ये भगवंताचे समान पावलं धारण करणं. आता फार गोड चिंतन आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, पण जेवढ्या वेळामध्ये भगवंत जशी बुद्धी देईल तशा प्रकारे चिंतन करण्याचा प्रयत्न असेल. नाम वाचे, नावाचेने भगवंताचं नामस्मरण करणं ही भगवंताची सगळ्यात श्रेष्ठ भक्ती सांगितलेली आहे. का ऐका, असं आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार एक गोड अभंग आहे. महाराज सांगतात गाता येईल तेनेची एरी हरी हरी म्हणावे. मग जर गाता येईल तेनेची गावे, मग महाराज आम्हाला जर गाण्याचं काही ज्ञान नसेल, आम्हाला गाता येत नसेल, तर आम्हाला भगवंताची प्राप्ती होणार नाही का. महाराजांनी याचंही फार सुंदर उत्तर दिलं. ऐका, ज्याला गाता येत आहे ना त्याने चांगल्या प्रकारेच गावं, पण ज्याला गाता येत नाहीच ना त्याने काय करावं. महाराजांनी किती सुंदर गोष्ट सांगितलं. नये जरी तो Rama
दूर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे नाही तयावीन भुकेला विठ्ठल. मग काय करायचं? येईल तैसा बोल रामकृष्ण. देव तुमच्या ज्ञानाचा भुकेलेला नाहीये. मग देव कशाचा भुकेला आहे? महाराज सांगतात तोर प्रेमाचा भुकेला, तोर प्रेमाचा भुकेला. भगवंताला त्याच्या प्राणाही पेक्षा आवडतं म्हणून महाराज सांगतात थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आता भगवंताचं नाम आपल्या जीवनामध्ये काय काम करत ऐका. ज्ञानेश्वरीमध्ये महाराज सांगतात तरी कीर्तनाचे निनटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे ते नामची नाही पापाचे ऐसे केले. यमकळा उकळा यमदमा उकळा आणली तीर्थे ठायावरून उठविली यमलोकीची कुंडली राहायच्या वगी. यमु म्हणे कवना ते यमावे दमु म्हण कवना ते दमावे तीर्थे म्हणते काय खावे दोष कदासी नाही. ऐसे माझे नाम घोषे नाहीच करती विश्वाची दुखे अवघे जगची महासुखे दुमधुमीत भरले. भगवंताचं नाम एवढं आहे की अवघे जगची महासुखे दुमधुमीत भरले. नवे नवे महाराज वर्णन करून सांगतात अरे ज्याने ज्याच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही तो मनुष्य सुद्धा सरळ नाव्याने नाही तर मग उलट्या नामे तरलावा. आणि उलट नाम घेऊन तो वाल्मिकी नुसते तरले नाही मग कोलियाची कीर्ती वाढली बाप्पा. सरळ नाम घेतल्यानंतर माणूस मुक्त होतो नवल नाही उलट्या नामे तरला वाल्या. नुसतं उलट्या नामाने तरले नाही मग त्यांनी भगवंत जन्माला येण्याच्या आधीची चरित्र लिहिलं ते चरित्र भगवंताला तसंच्या तसं अनुकरण करावं लागलं. नवे नवे नामदेव राय तर सांगतात वर्णन करून सांगतात की देवाने म्हणावं काय बोलिले वाल्मिक तैसे चित्तरे निदावीन म्हणे नावा. नामदेवराय सांगतात देवाला तसंच वागावं लागलं. कसं? जसं वाल्मिकीने लिहिलं तसं. आणि वाल्मिकीला हे लिहिण्याचा अधिकार कशामुळे प्राप्त झाला तर उलट्या नामाने. मग उलट्या नामाने जर एवढा अधिकार प्राप्त होतो तर सरळ नामाने किती अधिकार प्राप्त होईल. विठ्ठला भगवंताचं नाम भगवंताला खूप प्रिय आणि त्या नामाचं महिमान असं आहे ऐका. नामाने तुम्ही आम्ही सामान्य जीव तरू हे नवल नाही तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. आणि गंमत सांगू तुम्हाला भगवंताचं नाम एवढं प्रिय आहे एवढं गोड आहे. आणि खरं सांगू तुम्हाला माझं परत ऐका विनंती आहे तुम्हाला. भगवंताचं नाम एवढं श्रेष्ठ आहे. भगवंताचं नाम भगवंतापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. भगवंताने फक्त एकाच युगामध्ये तारली पण भगवंताचं नाम त्या युगामध्ये तारत होतं या युगामध्ये तारत आहे आणि पुढच्या युगामध्ये सुद्धा तारणार आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा कसा. आता ऐका भगवंताचं नाम भगवंतापेक्षाही श्रेष्ठ फार श्रेष्ठ आहे. रामायणातील फार गोड प्रसंग आहे. ज्या वेळेला सेतू बांधण्याचं काम चालू होतं आणि सेतू बांधण्याचं काम चालू असताना एवढ्या भल्या मोठ्या या समुद्रावर दगडांचा सेतू बांधावा कसा आणि पलीकडे रावणाच्या लंकेमध्ये जाऊन युद्ध करावं कसं हा सगळ्यांना प्रश्न पडला होता. असा प्रश्न पडले असताना भगवंताने समुद्राकडून मार्ग मागितला. 3 दिवसापर्यंत समुद्राची वाट पाहिली. समुद्राने उत्तर दिलं नाही. चौथ्या दिवशी भगवंताने बाण काढला आणि बाण काढल्याबरोबर समुद्र प्रगट झाला आणि म्हणू लागला प्रभू तुम्हाला रस्ता देणं माझ्यासाठी अवघड नव्हतं पण मला एक विनंती आहे. काय? तुम्हाला जर रस्ता देणं समुद्राला दुभंगून तर माझ्या पोटामध्ये असंख्य जीवजंतू आहेत त्यांचा विचार मला करावा लागणार आहे. कारण समुद्र रेखा ओलांडावी ही आज्ञा माझी तुमचीच आज्ञा आहे. म्हणून मला येण्यासाठी उशीर झाला पण
मला रस्ता न देता सुद्धा तुमचं काम करता येईल. कशा प्रकारे? मग समुद्राने सांगितलं, काय? तुमच्या वानर सैन्यामध्ये नळ आणि नीळ नावाचे 2 वानर आहेत. त्यांना एक वर आहे. काय वर आहे? की त्यांनी जर या पाण्यामध्ये दगड टाकली तर ती दगड तरतील. म्हणजे काय वर होता? मग त्याचं चित्रीकरण अगदी सविस्तर समुद्राने सांगितलं की हे नळ आणि नीळ लहान असताना साधूमुनी जर ध्यानाला बसले तर त्यांचे शालिग्रामचे देव उचलायचे आणि पाण्यामध्ये नेऊन टाकायचे. आणि ज्यावेळी हे ऋषीमुनी ध्यानातून बाहेर यायचे पाहतात तर आपले देव गायब. आणि मग शेवटी चर्चा करताना लक्षात आलं की हे नळ आणि नीळ दोघे जण आपले शालिग्रामचे देव उचलतात आणि पाण्यामध्ये नेऊन बुडवतात. एकदा त्या ऋषीमुनींना एवढा राग आला आणि त्यांनी दोघांनाही बोलवलं आणि सांगितलं, तुम्ही आमचे शालिग्रामचे देव पाण्यामध्ये टाकून बुडवताना आम्ही शाप देतो तुम्हाला, तुम्ही टाकलेली दगड पाण्यामध्ये बुडणारच नाही. समुद्राने सांगितलं, त्यावेळी त्यांना मिळालेला शाप आज तुमच्यासाठी आशीर्वाद ठरणार आहे. आणि मग काय झालं? सगळ्यांनी दगड आणायची आणि या नळ आणि निळाने फक्त सुपरवायझरिंग करायचं. काय करायचं? हात लावायचा आणि दगड टाकायचे. करता करता 4 कोस समुद्र तयार झाला. पण गंमत झाली, समुद्र तयार झाल्यानंतर नळाला आणि निळाला सगळी वानरं आपापल्या पर्णकुटीमध्ये गेल्यानंतर नळ आणि निळ दोघे जण बसले होते. दोघे मनामध्ये विचार करू लागले, जर या घडीला आपण नसतो तर रामाचा पूल कसा झाला असता? विचार करा. प्रभू रामांचं ज्यांना अखंड दर्शन आहे त्यांच्या मनामध्ये सुद्धा अहंकार जात नाही. आपल्या तर किती लांब आहे. आणि मग मनामध्ये त्याने विचार केला, आपण नसतो तर रामाचं काम कसं झालं असतं. एवढाच विचार केला आणि घरी गेले. आणि सकाळी येऊन पाहतात तर अख्खा पूलच्या पूल गायब. का? चौकशी केली म्हणजे रात्री मासे आले आणि माशाने पूल घेऊन गेले. आता प्रश्न पडला, असा जर दररोज 4 कोस पूल बांधायचा आणि रात्री जर माशाने घेऊन जायचं तर एवढे दगडी आणायचे कुठून? आणि मग सरते शेवटी चर्चा झाली आणि चर्चेमध्ये हे ठरलं, काय? आता एकच पर्याय आहे, दगडं पाण्यावर टाकायची. पण पाण्यावर दगड टाकायचं असताना एका दगडावर रा लिहायचं आणि एका दगडावर म लिहायचं. आणि राम नामांकित दगडं पाण्यामध्ये टाकली की ती दोन्ही दगडे एकमेकाला येऊन चिकटतील, पाण्यामध्ये दगडं बुडणार नाही. आता गंमत आहे का? वानरांनी सगळ्यांनी दगडं आणायची, लिहायला सुरुवात झाली. लिहिली की दगडं टाकली की दगडं पाण्यावर करू लागली. आणि मग गंमत झाली. पहा, सगळी घटना प्रभू रामचंद्राने पाहिली. दिवसभर काम करून सगळी वानरं आपापल्या झोपडीमध्ये गेली. आणि संध्याकाळी प्रभू मनामध्ये विचार करतायत, काय नाही भाग्याचं आहे म्हणे, माझ्या नावाने दगडं तरतायत. म्हणून प्रभूला असं वाटलं, ज्याच्या नावाने दगडं तरतायत त्याच्यामध्ये किती अधिकार असला पाहिजे. आणि म्हणून प्रभूंनी एक बारीक दगड उचलला आणि तो पाण्यामध्ये टाकला. म्हणजे वानरं टाकतायत तर त्यांचे दगडं तरतायत, ज्याचं नाव लिहून टाकतायत त्याच्याने तर तरलंच पाहिजे. आणि म्हणून प्रभूने बारीक दगड टाकला, तो दपकन खाली पाण्यामध्ये बुडला. प्रभूला असं वाटलं, खूपच लहान घेतला, थोडा मोठा घेतला, तो टाकला, तो सुद्धा बुडला. त्याच्यापेक्षा थोडा मोठा घेतला, तो सुद्धा बुडला. तो बुडल्यानंतर आपल्या नावाने टाकलेली दगडं तरतायत आणि आपण टाकलेली दगडं बुडतायत. हे जर लोकांना कळलं तर उद्या आपला पक्ष मोकळा होईल. प्रभूंना घाई वाटली, भारी वाटलं. आजूबाजूला कोणी पाहत तर नाही म्हणून इकडे तिकडे पाहतायत. तर पाहतायत तर समोर हनुमंतराय उभे आहेत. हनुमंतरायांना विचारलं, हनुमंता कधी आलास? हनुमंतरायांनी सांगितलं, बारका खडा टाकला तेव्हाच आला. म्हणे आता बाबा हे घडलं हे तुझ्यात आणि माझ्यात, हे कुणाला सांगू नको का? आपल्या राजाचं धैर्य खचलेलं हे जर सैन्याला कळलं, लक्षात ठेवा, मराठ्यांची लाख बांगडी फुटली फक्त एका कारणामुळे. कोणता? विश्वासराव मेले. पानिपतच्या युद्धात ही बातमी फक्त मराठ्यांच्या कानावर आली, सगळ्यांचं धैर्य सुटलं आणि परिणामी सगळं युद्ध आपल्याला हारावं लागलं. आणि म्हणून प्रभू सांगतायत, काही झालं तरी युद्धामध्ये सैन्याचं धैर्य खचता कामा नये. मग प्रभूंनी सांगितलं, हनुमंता एक विचारू का रे? प्रभू विचारा ना. हनुमंता, अरे माझ्या नाव लिहून दगडं जी टाकतायत ती पाण्यामध्ये तरंगतायत आणि ज्याचं नाव लिहून टाकलं तो स्वतः दगडं टाकतायत तर ते का बुडतायत? काय गोड उत्तर दिलं हनुमंतरायाने. ऐका, हनुमंतरायाने सांगितलं, प्रभू आतापर्यंत जो हा सेतू तरलाय याच्यावर प्रत्येक दगडावर तुमचं नाव आहे. त्या दगडाला तुमच्या नावाने धारण केलेलं आहे म्हणून तो दगड तरलेला आहे. आणि प्रभू ज्या दगडाला तुम्ही तुमच्या हाताने सोडून द्याल तो कोणाच्या आशेने तरेल? मग विचार करा. संत महात्मे सांगतात, देवा अरे तुझं नाम तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, पण
तैसे तुझं ना ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, तैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, प्रेम सुख जाणो, आम्ही कसे प्रेम सुख जाणो, संतांनी सांगितलं देवा अरे तुझं नाव एवढं महत्वाचं एवढं पवित्र आहे, पैसे तुझं ठावे नाही तुझे नाम, पण त्या नामाचं प्रेम आम्ही जाणो, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. अरे देवा तुझ्या नावानं जगलं तरी हे सुद्धा नवल नाही. मग महाराज वर्णन करून सांगतात नाम चांगले चांगले तुला सुद्धा माहित नाही. नाम चांगले चांगले म्हणून माझे कंठेराव हो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. एवढं भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे का? म्हणून महाराज सांगतात ते नाम आपल्या वाचेमध्ये अखंड असावं. नाम वाचे श्रवण कीर्ती, भगवंताची कीर्ती श्रवण केली तरी आपला उद्धार होतो. ऐका सामान्य माणसाचा उद्धार भगवंताच्या नामस्मरणाने होतो, नवल नाही. पिशाच योनीमध्ये गेलेल्या जीवाचा सुद्धा उद्धार भगवंताच्या नामश्रवणाने होतो. त्याचं चिंतन आपण लगेच करूया. फक्त सगळ्यांनी प्रेमाने एकदा मोठ्या भगवंताने आवडीने भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. विठोबा नामवाचे श्रवण कीर्ती. आता ऐका भगवंताची कीर्ती एवढी गोड आहे की जर सामान्य जीवाने केली त्याचा उद्धार होतो, नवल नाही. पिशाच योनीमध्ये गेलेल्या जीवाने सुद्धा जर भगवंताची कीर्ती श्रवण केली तर त्याचा सुद्धा उद्धार होतो. श्रीमद भागवतामध्ये आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाचं चरित्र आलेलं आहे. त्या आत्मदेव ब्राह्मणाला अनेक वर्ष झाली लग्नानंतर तरी सुद्धा पोटी काही मूलबाळ होत नव्हतं. आणि त्याचं दुर्दैव एवढं होतं की बायकोलाही काही मूलबाळ होत नव्हतं. आणि त्याच्या घरामध्ये एक गाय होती, तिला सुद्धा बरीच वर्ष काही झाले. एक दिवस वैतागला म्हणे काय अशा जीवनाचा उपयोग, आणि म्हणून देह त्यागासाठी तो जंगलामध्ये निघून गेला. देह त्यागासाठी गेले असताना जंगलामध्ये एक त्याला साधू दिसला. त्याने विचार केला. ज्ञानेश्वर महाराज पैठणवरून येत असताना
एका माऊलीची सतीची प्रथा त्यावेळी होती म्हणून ती चालली होती आणि तिने जाता जाता ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं तर तिचा पती जिवंत झाला. म्हणून मरता मरता का होईना साधूचं दर्शन घ्यावं म्हणून साधूच्या जवळ गेला. जंगलामध्ये साधूला असं वाटलं या एकांत वासामध्ये हा मला भेटायला आलाय म्हणजे याला काहीतरी याच्या मुक्तीचा मार्ग विचारायचा असेल. त्याने सांगितलं बाबा काय इच्छा आहे? काही इच्छा नाही महाराज, एकच इच्छा आहे. काय? पोटी मूल नाही. अरे म्हटलं बाबा अपेक्षा कशासाठी ही? म्हणे महाराज संसारिकाला पोटी एकतरी मूल असावं, त्यांच्याशिवाय सुख नाही. अरे बाबा ज्यांच्या पोटी 10 आहेत ते दुःखी आहे. तुझं एक कुठं सुख देणार आहे तुला? खरं सांगा संसारामध्ये मुलं झाल्यानंतरच माणसाला सुख मिळतं असं आहे का? एका जोडप्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर काही दिवस निघून गेले. काही दिवस निघून गेल्यानंतर नवरदेव कामावरून आला. घरी आल्यानंतर बायकोने सांगितलं अहो 10 बाय 10ची रूम आपली, कसं याच्यामध्ये भागायचं? म्हणजे काय झालं भागायला? आतापर्यंत भागतंय ना? म्हणे आतापर्यंत भागतं ही वेगळी गोष्ट आहे. कर्म धर्म संयोगाने समजा उद्या आपल्याला एखादं मूल झालं त्याला कुठं ठेवायचं? तो म्हणे आपला जो बेचान आहे तू थोडंसं तिकडे सरकलीस की मध्ये एक मुलांना जागा होईल. म्हटलं बरं मग मी मागे थोडी सरकतो. एक मुलगा राहिलं. तू म्हटलं अहो 2 वर्षांनी आपलं समजा दुसरं मुलगा झालं तर? म्हणजे मी थोडासा मागे सरकलो, तो थोडासा मागे सरकला. म्हणे का हो 2 मुलं झाली आणि त्या 2 मुलांच्या पाठीमागे एक मुलगी झाली तर? तो म्हणे मी अजून थोडासा मागे सरकतो. तो तिथून जो मागे सरकला तो डायरेक्ट हॉस्पिटलमध्येच पडला. का? खाटेवरून पडला, कमरेचं हाड मोडलं, दवाखान्यामध्ये जाऊन राहावं लागलं. मग मला सांगा आता या दवाखान्यात त्याला मुलाने पाठवलं का कुणी पाठवलं? खऱ्या मुलाने पाठवलं. जे मुलं अजून जन्मालाच आलं नाही त्याने जर दवाखान्यात पाठवलं, जन्माला आलेली काय स्वर्गाला पाठवणार आहे? पण आपली अपेक्षा असते पोटी एक तरी मूल हवं. तसं ते आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाने सांगितलं महाराज संसारिकाची व्यथा तुम्हाला संन्याशाला काही माहीत, मला एक मूल द्या. त्या साधू महात्म्याने विचार केला, ध्यान लावलं आणि ध्यान लावल्यानंतर पाहिलं की या जन्मात तर सोडाय पुढचे 7 जन्म याच्या भाग्यामध्ये पुत्र सुख नाही. त्या महात्म्याने डोळे उघडले आणि सांगितलं बाबा अरे या जन्मामध्ये अपेक्षा करतोस पण पुढचे 7 जन्म तुझ्या भाग्यामध्ये पुत्र सुख नाही. तो म्हटला महाराज आतापर्यंत तर फक्त या जन्मामध्ये मला मूल नाही म्हणून मी दुःखी होतो, मी मरायला चाललो होतो, पण तुम्ही तर मला पुढच्या 7 जन्माचं दुःख दिलं. आता तर मी मरतो पण माझ्या मेल्याचं दुःख तुम्हाला भोगावं लागेल. का? तुमच्यामुळे दुःख वाढले. साधू म्हटलं हे बरं आहे का? खाया पिया कुछ नाही, ग्लास थोडा बारा म्हणजे काय घेणं नाही देणं, माझ्या डोक्याला ताप. साधूने सांगितलं बाबा असं करू नको, एक काम कर. काय? साधू महात्म्याने एक फळ काढलं, त्या आत्मदेवाला दिलं आणि सांगितलं बाबा हे फळ घेऊन जा, बायकोला खायला दे, प्रभूची कृपा झाली तर याच्यापासून तुला पुत्र संतती होईल. तर त्याला बायकोला फळ दिलं. म्हटलं हे बघ महात्म्याने मला हे फळ दिले, ते तू खा, तुला याच्यापासून पुत्र संतती होईल. तर बायको विचित्र होती. बऱ्याच लोकांचे असेच असते की म्हणजे ते काही न बोललेलं बरं असतं. त्या बायकोने सांगितलं म्हणे काय होईल याच्यापासून मला पुत्र संतती होईल. मग तिने फळ घेऊन गेली. त्याने सांगितलं होतं आंघोळ कर, सुशील तू आणि फळभक्षण कर. बायकोने लगेच फळभक्षण नाही केलं. तिने विचार केला जर हे फळ मी ग्रहण केलं तर काय होईल? मला दिवस जातील. दिवस झाल्यानंतर माझ्या पोटामध्ये गर्भ वाढेल. गर्भ वाढला की माझं पोट मोठं होईल. पोट मोठं झालं की मला जास्त जेवता येणार नाही, मला जास्त पळता येणार नाही, जास्त धावता येणार नाही. आणि अशा वेळेला जर घराला आग लागली तर विनाश काले विपरीत बुद्धी ती म्हणू लागली. अशा वेळेला घरात जर आग लागली तर मी पळणार कशी? मला मारावं लागेल. विचार करते काय करावं. शेजारणीकडे गेली. म्हणे असं झालंय बाबा, एका संन्याशाने फळ दिलंय. ती म्हणली अगं भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संतांची कृपा झाली तुझ्यावर, फळाचं भक्षण करून घे. आणि एवढ्यावरती थांबली नाही. तिची बहीण आली. ती बहीण आली म्हणू लागली अगं माझ्या मालकाला एका संन्याशाने महात्म्याने फळ दिलंय आणि त्याने सांगितलंय की हे फळ खाल्ल्यानंतर मी गर्भवती होईल. तिची बहीण होती ती अवदसा होती. तिने सांगितलं अशी फळाने कुठे मुलं होतात? 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागेल होती? फळाने जर मुलं झाली असती तर फळवाल्यांनी तर किलो नसते विकले. काय करावं? म्हणे एक काम कर, तुला असं वाटतं ना या फळाने गर्भ राहील, तुझ्या घरामध्ये जी गाय आहे तिला हे फळ खायला दे. आणि आता मी अशीच गर्भवती आहे, मला मूल झालं की मी ते तुला आणून देईन. तुझ्या नवऱ्याला सांग हे तुलाच झालं, त्याच्या बदल्यात माझ्या मालकाला थोडेसे पैसे दे म्हणजे झालं काम. मग तिने पोटाला
चिंध्या बांधल्या आणि मालकाला सांगितलं, हो त्या फळापासून मला गर्भ राहिला, मला चिन्ह जाणवू लागली. मालकाला बरं वाटलं. कर्मधर्म संयोगाने 9 महिने 9 दिवस झाले आणि इकडे त्या आत्मदेवाच्या ब्राह्मणाच्या पत्नीची बहीण गर्भवती झाली. तिने प्रसूत पावल्यानंतर ते मूल आणलं, हिला नेऊन दिलं आणि हिला नेऊन दिल्याबरोबर हिने सांगितलं, चिंध्या काढल्या आणि सांगितलं, आता मला मूल झालं. मूल झाल्यानंतर त्याला आनंद वाटला आणि इकडे गंमत झाली. त्या गाईला फळ दिलेलं त्या गाईला सुद्धा मूल झालं. पण अशी गंमत अशी घडली, गाईला जे मूल झालं, सगळा देह मानवाचा, फक्त गाईच्या पोटी जन्माला आल्या कारणाने त्याचे कान फक्त गाईसारखे होते. ब्राह्मणाला एवढा आनंद झाला, म्हणे कधी नव्हे माझ्या घरामध्ये एकही मूल नव्हतं, आज बायकोलाही मूल झालं आणि वासराला गाईलाही मूल झालं. आणि म्हणून गाईच्या मुलाकडे पाहिलं, देह मानवाचा आहे, कान फक्त गाईसारखे आहेत, म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि आपल्या मुलाचं नाव ठेवणार. आता एवढ्यामध्ये बायको म्हणू लागली, अहो गाईच्या वासराचं नाव तुम्ही ठेवलं, मुलासाठी किती यातना मी भोगलेत मला माहिती आहे. खरंच तिने यातना भोगल्या होते का? यातना न भोगता जी होती तिला आई कधीच म्हणता येत नाही. तिने सांगितलं, गाईच्या वासराच्या मुलाचं नाव तुम्ही ठेवलं, माझ्या मुलाचं नाव मीच ठेवणार. मग काय, माझं नाव धुंदुली आहे म्हणून माझ्यावरून माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी ठेवलं. ठीक आहे म्हणे. धुंदुकारी वाढू लागला, गोकर्ण सुद्धा वाढू लागला. वया अनुरूप दोघांनीही कीर्ती प्राप्त केली. पण गंमत अशी होती, गोकर्णाने सत्कीर्ती प्राप्त केली आणि धुंदुकारीने दुष्कीर्ती प्राप्त केली. बीज जैसे फळ तेथे जाणे, जसं बीज असेल तसंच फळ असतं. धुंदुकारी चोऱ्या करू लागला, डाके टाकू लागला, लुटमार करू लागला. गोकर्ण वेदाध्ययन करू लागला. करता करता असं झालं, चोऱ्या माऱ्या करत 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 धुंदुकारी एवढा वाईट झाला, रोज येऊन बापाला मारायचा, आईला मारायचा. बाप वैतागला आणि म्हणू लागला, असा मुलगा असण्यापेक्षा मेलेलं. पहिला काय म्हणत होता, मुलगा नाही म्हणून. कर्मधर्म संयोगाने त्या गोकर्णाने बापाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. बाप मुक्त होऊन निघून गेला. काही कालांतराने आता बाप नाही, मग तो आईला येऊन त्रास देऊ लागला. धुंदुकारी रोज मारायचा, रोज पैसे मागायचा. आई म्हणली, बाबा होतं नव्हतं तेवढं सगळं घेऊन गेलास तू, आता माझ्याकडे काही नाही. आणि एका भयान रात्रीच्या वेळेला आई घरातून बाहेर पडली, विहिरीत पडून मेली. आता हा मोकळा झाला आणि मग याने घरातच वेश्यानं आणून ठेवलं. ऐका, फार गोड दृष्टांत. गोकर्णाने ओळखलं, म्हणजे आपला दादा आउट ऑफ कंट्रोल झालेला आहे, तो आता कुणाच्याने ऐकणार. मग याला सुधारवण्यापेक्षा आपण आपलं लांब गेलेलं बरं. तीर्थयात्रेच्या निमित्ताने गोकर्ण बाहेर गेला आणि गोकर्ण तिकडून निघून गेल्यानंतर याला रान मोकळं झालं. वेश्या घरी आणून ठेवल्या, वेश्यांसाठी चोऱ्या करायच्या, दिवसभर लूटमार करायचा. एक दिवस राजाच्या घरी चोरी केली, भरपूर धन कमवलं, वेश्यांसाठी आणलं. वेश्याने विचार केला, म्हणे राजाच्या घरी चोरी केले, भरपूर धन आहे, आज ना उद्या राजाला कळेल. आणि राजाला कळल्यानंतर याने आपल्यासाठी चोरी केली हे जर राजाला कळलं तर राजा याच्यासोबत आपल्याला सुद्धा शिक्षा देईल. मग त्यांनी काय केलं, त्या रात्री धुंदुकारीला खूप दारू पाजली आणि बेहोश झाल्यानंतर त्याचा गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागला. कोण? ज्यांच्यासाठी आत्तापर्यंत तो चोऱ्या माऱ्या करत होता. कधीतरी याचा विचार करा. दिवस रात्र ज्यांच्यासाठी आपण धावपळ करतोय, कधीतरी तेच आपल्या जीवावर उठणार आहे. संत महात्म्यांनी काय सांगितलं, या देहातून प्राण निघून गेल्यानंतर गावकरी सांगत नाहीत, मग घरातलीच पहिली माणसं सांगतात. काय सांगतात? काढा काढा मनती आता झाला भूमी भार. गोत्र सर्व करीती विचार. आणि काय म्हणतात? काढा काढा याचा झाला भूमिभार. घरातली लोक म्हणतात बाहेर काढा. का हो? आतापर्यंत ज्याच्यासाठी अहोरात्र धावपळ करत होतो तीच घरातली लोक म्हणतात काढा काढा याचा म्हणजे झाला भूमिभार. आणि मग त्या धुंदुकारीला ते गळा दाबून मारू लागल्या. मारला लागल्याबरोबर आवाज झाला, धुंदुकार ओरडू लागला. ऐका, दुसरी एक वेश्या पटकन ग्रहामध्ये गेली, चुलीतले जळते निखारे आणले आणि त्या धुंदुकारीच्या तोंडामध्ये टाकले. तडफडत तडफडत त्याला मारावं लागलं. परिणामी पिशाची योनीला गेला. आणि इकडे तीर्थयात्रा करताना गोकर्णाला कळलं की आपल्या भावाचा मृत्यू झालेला आहे, पण तो पिशाची योनीला गेला म्हणून त्यांनी त्याच्या नावाने तर्पण केलं. काही काळाने तीर्थयात्रा करत 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 हा गोकर्ण आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर रात्रीच्या वेळी पाहिलं, घरामध्ये गेला, घरामध्ये कोणी नव्हतं. आणि मग
समोर एक कुत्रा आले, त्या कुत्राचं गाढव झालं, गाढवाचं घोडं झालं, घोडता बघता बघता ते पिशाच झालं आणि ओरडावू लागलं जोरजोराने. गोकर्ण घाबरला. आपल्या कमंडलूमधलं पाणी मंत्राभिषित करून त्याच्यावर टाकलं. टाकल्याबरोबर त्या प्रेताला वाचा आली आणि ते वाचा आलेलं प्रेत सांगू लागलं, गोकर्णा, अरे मी तुझा भाऊ धुंदुकारी आहे रे, प्रेय पिशाच योनीमध्ये गेलेलो आहे. गोकर्णाने सांगितलं, पण मी तुझ्या नावाने गयेला जाऊन श्राद्ध केलं, तर्पण केलं, तुझा उद्धार कसा नाही झाला? त्याने सांगितलं, सामान्य पातकांचा उद्धार तिथे होतो, पण माझ्या जीवनामध्ये एवढी पातकं घडलेत, माझा सामान्य लोकांसारखा उद्धार होणार नाही. मग माझ्या उद्धारासाठी तू काहीतरी कर रे. मग त्या गोकर्णाने गावामध्ये सगळ्या ब्राह्मणांची सभा भरवली. सांगितलं, मला रात्री आज अशी घटना घडलेली आहे, गयेमध्ये श्राद्ध केलं तरी सुद्धा त्याचा उद्धार झाला नाही. मग आता तुम्ही सगळ्यांनी सांगा, माझ्या भावाच्या उद्धारासाठी काय करावं? सगळ्यांनी आपापले ग्रंथ काढले, कुणाला काही विचार सूचना. मग सरते शेवटी सांगितलं त्यांनी, सूर्यनारायणाची आराधना करा आणि सूर्यनारायणाकडून विचार घ्या. दुसऱ्या दिवशी सूर्यनारायणाची आराधना केली. सूर्यनारायणाने सांगितलं, बाबा तुझ्या भावाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्याला भागवताचे श्रवण कर. भागवताच्या श्रवणासाठी सगळा मोठा समारंभ केला. तर समारंभ केल्यानंतर गंमत अशी झाली की पिशाची योनीमध्ये गेले, त्याला जवळ येता येईना त्या सभेमध्ये. मग काय झालं, त्याच सभा मंडपाच्या बाजूला वेळाची बांबूची झाडं होती. त्या बांबूच्या झाडामध्ये जाऊन तो बसला. मग दररोज एका दिवसाची कथा झाली की त्या बांबूची एक गाठ फुटायची आणि तो प्रेत खाली खाली यायचा. 7 दिवसाची कथा झाली आणि 7ही गाठी फुटल्यानंतर 7व्या दिवशी तो बांबू तडकन तडकला आणि त्याच्यामधून एक दिव्य तेजपुंज आकृती बाहेर आली. आणि बाहेर आल्यानंतर सगळ्यांनी पाहिलं तर त्याला घेऊन जाण्यासाठी वैकुंठातून विमान आलं होतं. विमान आलं, त्या विमानामध्ये बसलं. विमान जाणार एवढ्यामध्ये गोकर्णाने विचारलं, का हो? विमानातल्या दूताने विचारलं, तुम्ही कुणाला घेऊन जाण्यासाठी आलात? म्हणे गोकर्णाला. का? म्हणे याने भागवताचे श्रवण केलं. म्हणे भागवताचे श्रवण काही एकट्याने नाही केलं ना, अख्खा गाव सुद्धा बसलेला. त्यावेळी त्या विष्णुदूतांनी फार गोड उत्तर दिलं. म्हणे सगळ्या गावांनी भागवत कथा ऐकली, पण खरं सांगू आपला उद्धार व्हावा या शुद्ध हेतूने फक्त त्या धुंदुकारीने ऐकली आणि म्हणून त्याच्यासाठी उद्धार, त्याच्यासाठी वैकुंठाला विमान घेऊन पाठवलं. मग विचार करा, पिशाच योनीमध्ये गेलेला जीव सुद्धा जर श्रवणाने करतो तर तुम्ही आम्ही करणार नाही का? आणि म्हणून तो निळोबाराय म्हणतात, नाम वाचे श्रवण कीर्ती, पाऊले जिथे समान, पाऊले जिथे समान, नामवाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ते समान. नाम वाचेने भगवंताचं नामस्मरण, कानाने भगवंताची कीर्ती श्रवण आणि अंतःकरणामध्ये भगवंताचे समान पावलं जी धारण करतात. महाराज सांगतात ऐका, भगवंताचे समान पाय आपल्या अंतःकरणामध्ये धारण करणं एवढं सोपं नाहीये. का? राधा सतत भगवंताचं ध्यान करायची, सतत. आपला पती आपला असून तो राधेच्या ताब्यात सारखा सारखा फिरतो याचं वाईट वाटायचं भगवंताच्या बायकांना. एक दिवसा त्यांनी ठरवलं, म्हणजे राधेचा काटा काढावा लागेल. संध्याकाळची घटना, राधेला बोलवलं. म्हणे राधे तुझ्याकडे काम आहे ये. राधा आली. राधाला बसवलं आणि उकळतं दूध राधेला प्यायला दिलं. उकळतं, ज्याच्यामध्ये बोट टाकलं तर बोटाची चमडी बाहेर निघून जाईल एवढं गरम दूध राधेला दिलं. राधेने ते पीत असताना आता यांना सगळ्यांना असं वाटत होतं, आता राधेने पिल्याबरोबर राधेचे डोळे बाहेर येतील, राधेच्या तोंडातून आग बाहेर येईल, राधी मरून जाईल. पण राधेने ते दूध, लहान मुलं जशी आईस्क्रीम चाटून पुसून खातात तशा प्रकारे गटागटा गटागटा ते दूध पिली तर राधा निघून गेली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, एवढं उकळतं दूध तिला दिलं, काहीच परिणाम झाला नाही. संध्याकाळी भगवंत आले. भगवंत आल्यानंतर शयनगृहामध्ये गेले आणि रुक्मिणी माता भगवंताचे पाय दाबू लागले. आणि पाय दाबत असताना भगवंताच्या पायाला एवढे मोठी मोठी फोड पाहिले. फोड पाहिल्यानंतर रुक्मिणी माता म्हणते, भगवंता ब्रह्मांडाचे मालक आहात, तुम्हाला उन्हातून तुम्ही कोणत्या अशा डांबरी रस्त्याने गेले की एवढे तुम्हाला फोड आले? चप्पल नव्हती का तुम्हाला? भगवंताने सांगितलं, बाई हे जमिनीभर चालल्याचे फोड नाहीत, मग हा तुमचा पराक्रम आहे. काय? तुम्ही राधेला जे गरम दूध प्यायला दिलं त्याच्यामुळे माझे पाय पोळले. ती म्हणे, हे बरं आहे का? इंजेक्शन म्हशीला द्यायचं, दूध तिची काढायचं, हे असं कसं? ते म्हणे, भगवंताने फार गोड उत्तर दिले. भगवंत सांगतात, तुम्ही ज्या वेळेला राधेला गरम दूध
येत होतात त्यावेळी राधेच्या अंतःकरणामध्ये माझी पावलं होती. मी ते गरम दूध माझ्या चरणावर घेतलं आणि माझी राधा सुरक्षित ठेवली. विचार करा, साधारण त्या राधेने जर भगवंताची पावलं तिच्या अंतःकरणामध्ये धारण केली तर तिच्यावर आलेलं संकट भगवंताने निवारण केलं. आपण जर ती भगवंताची पावलं आपल्या अंतःकरणामध्ये धारण केली तर महाराज सांगतात, मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया आघात. तो भगवंत सगळी आपल्या जीवनातील चिंतन दूर करून संकट दूर करतो. आणि महाराजांनी सांगितलं, असा जर आपल्या जीवनामध्ये आपला काळ जात असेल आणि ज्याने ज्याच्या जीवनामध्ये वाचने नाम, कानाने कीर्ती श्रवण आणि अंतःकरणामध्ये समान पाऊलं धारण केली, खऱ्या अर्थाने त्याचं जीवन धन्य आहे. त्याने त्याच्या जीवनातला घातवलेला काळ सार्थकी गेला. सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांचा काळ भगवंताचं नाम उच्चारण्यामध्ये, कीर्ती श्रवण करण्यामध्ये, अंतःकरणामध्ये समान पाऊल धारण करण्यामध्ये जातो, खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनातला काळ सार्थकी गेला असं म्हणावं लागेल. नाहीतर ऐका, उभ्या आयुष्यामध्ये आपला काळ जातो व्यसनामध्ये, आपला काळ जातो फॅशनामध्ये आणि आपला काळ जातो निरर्थक चिंतनामध्ये. महाराज सांगतात, ऐका, एक क्षण सुद्धा माणसाने आपल्या जीवनातला काळ वाया घालवू नये. रिकामा अर्ध राहू सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी. आपल्या आयुष्यातला एक क्षण सुद्धा वाया जाता कामा नये. काही लोकांचा काळ भांडणामध्ये जातो, काही लोकांचा व्यसनामध्ये जातो, काही लोकांची एवढी भांडणाची सवय असते त्यांना भांडण केल्याशिवाय त्यांना जेवणच पचत नाही. जसं काही लोकांना ते पॅन 40 DSR त्या गोळ्या घेतल्याशिवाय अन्न पचत नाही, तसं काही लोकांना भांडण केल्याशिवाय जमतच नाही. अशीच एक भांडकुदळ बाई एका गावामध्ये होती. तिथं ठरलेलं भांडण केल्याशिवाय ती संध्याकाळपर्यंत जेवतच नव्हती. आणि मग गावामध्ये एका ठिकाणी चर्चा आली, काय करावं. ती बाई रोज कुणाबरोबर तरी भांडती. तिथेच एक दुसरी बाई होती, म्हणे अहो ऐका, रोज कोणाबरोबर नाही, आठवडा झाला की माझ्या बरोबर भांडते. मग म्हणे साऱ्या गावाचा ठेका मी एकटीने घेतलाय का? अख्खं गाव आहे ना, तिला गाव वाटून द्या ना. 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत तिला घरं वाटून द्या. कशासाठी? गावाने ठराव मंजूर केला.
भांडणं बाबा तिला आज या घरात उद्या त्या घरात असं करता 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 एका दिवशी ज्या बाईच्या घरावर तिची पाळी होती, ती बाई म्हणू लागली, आता ही जर बाई भांडायला आली तर करायचं काय. आणि संध्याकाळ झाली, ती बाई भांडायला आली. तिची सासू हुशार होती, तिने सासूने सांगितलं होते, बघ ती बाई जर भांडायला आली तर आपण काय करायचं, ती अशी बोलायचंच नाही. बोललं नाही म्हणजे भांडण कसं होईल. ती म्हणे हे बरं, बोलायचंच नाही म्हणजे भांडणाचा विषय राहिला. संध्याकाळ झाली, संध्याकाळ झाल्यानंतर ती बाई घरात आली. आता तर जुन्या काळामध्ये लोक दिवसभर काम करून यायची आणि काम करून आल्यानंतर संध्याकाळी सगळ्यांना कल्पना असेल, आपण जरी आता शहरामध्ये राहत असू तरी जुन्या सगळी लोक आहेत, सगळ्यांना माहिती आहे गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मातीच नव्हतं. पहिली कुणाची तरी एकाची चूल पेटायची, मग तिच्या घराचा विस्तव दुसऱ्या घरात, तिच्या घराचा तिसऱ्या घरात, असं करत करत गावातल्या चुली पेटायच्या. मग ती म्हातारी आली, तिच्याबरोबर भांडायची पाळी होती, तिच्याजवळ आली, म्हणे बघ तुझ्या घरातला विस्तव मला दे, माझ्या घराची चूल पेटवायची. तिच्या घरामध्ये पाळी होती, तिला एवढं बरं वाटलं, म्हणजे ती विस्तव मागायला आली म्हणजे आज काय भांडायचा हिचा मूड. ती म्हणे बरं झालं, म्हणे विस्तव तुम्हाला देतो पण तुम्ही काय आणलं नाही विस्तव न्यायला. तर म्हातारीने असा पदर पुढे केला, म्हणे टाक याच्यात. म्हणे अहो याच्यात टाकलं तर पदर जळेल ना. मारू दे पदर जळला तर, फाटलं तर फाटू दे. जे भांडायला सुरुवात केली तिचं हे भांडण शेजारीने ऐकलं. तिने म्हणे उद्या आपला नंबर आहे. म्हणे काही कारण नसताना जर एवढी भांडती, उद्या कसं होईल आपलं. तिला दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच थंडीत आली. तिची सून हुशार होती, तिने सांगितलं सासूबाई तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त घरात थांबायचं, उद्याचा सगळा कार्यक्रम मी पक्का करेन. सासू घरात थांबली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळ आली, ती बरोबर म्हातारी भांडायला आली. ती म्हातारी भांडायला आल्याबरोबर तिने सांगितलं काय ग सासू कुठे आहे तुझी, आज तिच्याबरोबर माझी भांडायची वेळ आहे. ती म्हटली तरीच मला आत्ता कळलं, तुमच्याबरोबर भांडायची प्रॅक्टिस करण्यासाठी माझी सासूबाई न्हाव्याकडे गेले चंपी. ती म्हणे का चंपी का केली तिने, भांडण करताना तुम्ही तिचे केस धरू नये आणि तुम्हाला चांगला मार देता यावा म्हणून ती चंपी करायला गेली. म्हातारी म्हणते मी काही कमी आहे. ती पण गेली न्हाव्याकडे, तिने चंपी करून आली. चंपी करून आल्याबरोबर म्हटली काय ग कुठे आहे तुझे सासू. ती म्हणते अहो नुसत्या चंपी करून माझ्या सासूबाई थांबल्या नाही, मग डोक्याला गुलाल आणि तेल लावायला गेलेत. मग मी काही कमी आहे का. ती गेली घरी, तिने अख्ख्या डोक्याला शेंदूर आणि तेल लावून आली. तिच्या समोर आली, म्हटली कुठं आहे का सासू. ती म्हटली अहो एवढं करून सुद्धा माझी सासूबाई तुम्हाला घाबरली आणि समोरच्या विहिरीत जाऊन लपून बसलीत. ती म्हणे अशी भांडल्याशिवाय ती कशी जाईल, आणि म्हणून समोर विहिरीत गेली. आधी डोक्याला चंपी, त्याच्यावर लावलेलं तेल, त्याच्यावर लावलेला तो गुलाल, त्याच्याने काय झालं सगळ्या डोकं तिचं झालं होतं चकोट. आणि तर तिने पाण्यामध्ये पाहिलं, तिला तिचंच प्रतिबिंब दिसलं. ती म्हणते माझ्याशी भांडण न करता खाली लपले, तुला काय वाटलं मी खाली येणार नाही. तिने जी वरून उडी टाकली ती अजून बाहेर आली. असा काही लोकांचा काळ नुसता भांडणात जातो. महाराज सांगितलं असं आपल्या जीवनाचा काळ जाऊ नये. काळ सारावा चिंतनी, एकांत वासे गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. असा आपला काळ गेला पाहिजे. असा जर आपला काळ गेला तर काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल ज्ञानेश्वर. नामवाचे कीर्ती, नामवाचे श्रवण कीर्ती, पाऊले चित्ती समाधान. काळ सार्थक केला त्याने, धरिला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. महाराज सांगतात आमच्या जीवनामध्ये नाम वाचे पहिलं, दुसरं कीर्ती श्रवण, तिसरं भगवंताचे समान पाऊले चित्तामध्ये धारण करणं, चौथं काळ सार्थकी केला म्हणजे काय, धरिला मनी विठ्ठल, चौथं. पाचवं काय, आमच्या जीवनामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी आम्ही कीर्तन केलं. कसं कीर्तन केलं, कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. कीर्तन अखंड असलं पाहिजे. अखंड दया तुझी प्रीती, मजदे दयांची संगती. महाराज सांगतात असं जर आमच्या आयुष्यामध्ये झालं तर ज्याच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची भक्ती घडते त्याला कोणती सिद्धी प्राप्त होते, अभंगाचं शेवटचे.
आपल्या जीवनातला काळ जर असा भगवंताच्या नामस्मरणामध्ये गेला तर निळोबाराय वर्णन करतात, अशा मनुष्याला निळामणी स्वरूप सिद्धी भगवंताचं स्वरूप प्राप्त होतं, जीवनाचा उद्धार होतो. ऐका, सगळ्यांना पुनश्च विनंती करतो, आपल्या जीवनातला एक काळसुद्धा, एक क्षणसुद्धा वाया घालू नका. या मला आठवतं ज्यावेळी या घरकुलमध्ये पहिला सप्ताह सुरू झाला, तर पहिल्या सप्ताहापासून आम्ही 14 वर्षात त्यावेळी आदरणीय नरोडे बाबा इथे असायचे. त्यावेळेस ते थकले होते, आता ते खूपच थकले, पण त्यांची अपेक्षा किंवा त्यांची शक्ती एवढी मोठी होती. एका सप्त्यासाठी अर्ध योगदान तर त्यांचं एकट्याचंच असायचं. 2.5 लाख रुपयापर्यंत ते ज्यांना जसं जमवून तसं जमवून आणायचे, पण त्यांचं योगदान खूप असायचं. ही जुनी मंडळी आता आपण सांभाळली पाहिजे. पिकलेलं पान आहे, कधी गळून पडेल सांगता येत नाही, पण जोपर्यंत ती झाडाला पिकलेलं आहे ना, तोपर्यंत झाडाची शोभा त्या पानांनी आहे. म्हणून अशा झाडाला आपण नमस्कार केला पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. त्या ठिकाणी आदरणीय आमचे खापरे महाराज असतील. खापरे महाराजांचा आमचा परिचय 15 वर्षापासूनचा आहे. त्यांनी या खारघरमध्ये घरकुलचा सप्ताह त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला, की ज्यावेळी खारघरला इतर सप्ते व्हायचे त्यावेळी इतर सप्त्यामध्ये चर्चा घरकुलच्या सप्त्याची असायची. म्हणजे एक आगळं वेगळं त्यांचं कर्तृत्व होतं. आणि नुसतं त्यांनीच कर्तृत्व केलं असं नाही, ताईंनी पण तसंच कर्तृत्व केलं. इथे त्यांना कमी पडलं म्हणून ते फेज 2 ला गेले तिकडे, तिथे जाऊन सुद्धा त्यांनी सप्ताह केला. म्हणजे खरं आहे, आपल्या जीवनामध्ये जेवढं घडेल स्वतः नामस्मरण करा. आणि आपल्या योगाने जर दुसरं नामस्मरण करत असेल ना, काय का तुम्ही एक नामस्मरण केलं तर मला 100 रुपये मिळाले असं समजा. तुमच्यामुळे दुसऱ्याला तुम्ही नामस्मरण करायला लावले की त्याला 100 रुपये मिळाले. पण नुसतं एवढ्यावर भागत नाही, तुमच्यामुळे त्यानं नामस्मरण केलं त्याच्यामुळे त्यालाही 100 मिळणार आणि त्याच्यातले अर्धे 50 रुपये तुम्हाला अधिक मिळणार. विषय कळला? तुम्ही फक्त दुसऱ्याला नामस्मरणाला लावलं तर त्याचं अर्ध पुण्य त्याला सुद्धा त्याचं पुण्य पूर्ण मिळणार, पण एक्स्ट्रा अर्ध पुण्य त्याचं आपल्याला आपोआप मिळणार. झालेली सेवा त्या ठिकाणी सगळ्या गोड सज्जनांच्या मार्फत माझ्यापर्यंत आली. उत्तम आमचे पेटी मास्तर असतील, गुणी सगळे गायक असतील, उत्तम असा हा पखवाज वादक घरणे करणे माऊली असतील, आमचे साळुंखे दादा असतील, चित्रीकरणवाल्यांचे सुद्धा लाख लाख धन्यवाद. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण नमस्कार आणि सुस्वागतम. समस्त भाविक भक्त बंधू भगिनी, संत सज्जनो, विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट खारघर यांच्या वतीनं भगवान परमात्मा सकळ संतांच्या त्याचबरोबर हिंदवी स्वराज्य संस्थापक अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत रयतेचा राजा श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर धर्मरक्षक महापराक्रमी राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या आजच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तन सोहळ्याचं पहिलं पुष्प ज्यांनी वाहिलं ते हरिभक्त परायण हेमंत महाराज मोरे ओवेकांब यांनी अतिशय सुस्वर सुमधुर अशा प्रकारचं कीर्तन या ठिकाणी सादर केलेलं आहे. माऊलीची चांगल्या प्रतीची सेवा त्यांच्या मुखातून त्यांच्या वाणीतून या ठिकाणी घडलेली आहे. कीर्तनासाठी निवडलेला अभंग आणि त्या अभंगाचं केलेलं विवेचन अतिशय चांगल्या स्वरूपाचं होतं. असं कीर्तनरूपी समाजपत्रांचं त्यांचं कार्य असंच अखंडितपणे चालू राहावं अशा प्रकारची सदिच्छा विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो. ट्रस्टच्या विनंतीस मान देऊन महाराज या ठिकाणी आले. अतिशय चांगल्या प्रकारचं कीर्तन सादर केल्याबद्दल ट्रस्टच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्यांच्या सौजन्याने आजची सेवा देण्यात आलेली होती ते प्रसिद्ध अडत व्यापारी यशवंतजी नरोडे महाराज यांच्या भगिनी श्रीमती कौशल्याताई इचके कवटे इमाई तालुका शिरूर यांच्या माध्यमातून यांच्या सौजन्याने आजची कीर्तन सेवा देण्यात आलेली होती. आणि त्याने सुचवल्याप्रमाणे आजचा जो महाराजांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष गजानन महाराज चौकसकर यांनी आपल्या शुभ हस्ते
मानाची आपुलकीची शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करावा अशा प्रकारची विनंती करतो. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी होऊ द्या. मंडळी, हा 2.5 दिवसाचा सप्ताह असल्यामुळे उद्या लागलीच दुसऱ्या दिवशी दिंडी सोहळा आहे. उद्या सोमवार दिनांक 26 जानेवारी 4 ते 6 या वेळेमध्ये पालखी मिरवणूक भव्य दिव्य असा प्रकारचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आपण सर्वांनी पारंपरिक वेशभूषामध्ये यावं अशा प्रकारची विनंती आहे. शक्यतो महिलांनी जर एकाच कलरच्या साडीमध्ये आला तर त्या दिंडी सोहळ्याची शोभा अधिकच वाढणार आहे. याची दक्षता याची अशी विनंती ट्रस्टच्या वतीनं करतो आहे. आणि तदनंतर 6 वाजता या ठिकाणी दीपोत्सव होईल आणि दीपोत्सव झाल्यानंतर जसं शक्य होईल किंवा कीर्तनाच्या आधी किंवा कीर्तनाच्या नंतर दिंडीचा महाप्रसाद या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे उद्या या ठिकाणी दिंडीला आल्यानंतर या ठिकाणी भोजन केल्याखेरीज जायचंच नाही आहे. उद्या तुमचं चूलबंद जेवण आहे. म्हणजे दुपारी आल्यापासून तिकडे पाहायचंच नाही. तुम्ही सर्वजण या ठिकाणी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा अशा प्रकारची विनंती विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं व्यक्त करतो आहे. आणि उद्याचा जो दिंडीचा महाप्रसाद आहे तो संजय श्रीपती खांडेकर बालाजी रेसिडेन्सी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आहे. आणि महत्वाचं म्हणजे आज सुद्धा या ठिकाणी पूर्ण भोजन आहे. तिथं जे उपस्थित आहेत त्यांनी भोजन केल्याकरीत घरी जायचं नाहीये अशा प्रकारची विनंती आहे. आणि आजच्या अन्नदात्यांचा मी थोडक्यात या ठिकाणी सत्कार घेतो आहे. आजचे अन्नदाते, सकाळचे अन्नदाते दादासाहेब पावसे बहुतेकडून ते आलेले नाही आहेत. त्यानंतर हरिश्चंद्र बेबडे जे आहेत उपस्थित, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या समोरून सत्कार स्वीकारावा. संस्थेचे विश्वस्त मोहन भुजबळकर यांना विनंती आहे श्रीयुत हरिश्चंद्र बेंबडे यांचा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ देऊन या ठिकाणी सत्कार करावा. एक 5 मिनिटांमध्ये माझं निवेदन पूर्ण करतो आहे. कुणी जाऊ नये, उठू नये अशा प्रकारची विनंती आहे. त्याचबरोबर आजचे सकाळचे अन्नदाते आहेत सौ वंदना बबनराव पडवळकर. त्या जर असतील तर त्यांनी समोर येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. प्रतीक्षाताई माळी यांना विनंती आहे आपण वंदनाताईंचा सत्कार आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावा. भुजबळकरजी आपण हरिश्चंद्र बेबडेजी यांचा सत्कार करावा आणि वंदनाताईंचा सत्कार सौ प्रतीक्षा माळी यांनी करावा अशा प्रकारची विनंती आहे. त्या जर असतील तर आज सत्कार होईल, नाही तर उद्या होईल. ठीक आहे. आणि संध्याकाळची जी पंगत या ठिकाणी म्हणजे आपण जे भोजन करणार आहोत ती पंगत संस्थेचे उपाध्यक्ष गजानन महाराज चौकसकर, प्रसिद्ध वडापावले आपण माहितीच आहे, तलावासमोर त्यांची गाडी असती मस्त रुचकर अशा प्रकारचा वडापाव त्यांच्या माध्यमातून मिळतो आहे. त्यांना विनंती आहे आपण आजच्या पंक्तीचा जो सत्कार या ठिकाणी स्वीकारावा. सूर्यकांतजी थोरात यांना विनंती आहे गजानन महाराज चौकसकर यांचा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करावा.